हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर आज मी गेले होते भाजी घ्यायला. म्हणजे तसं कामावून येता येताच भाजी घेऊन येते मी. भरपूर असे सारे भाजीचे इथं गाडे लागतात बरं का. आणि असं वाटतं की कोणती भाजी घेऊ कोणती नाही, एवढी फ्रेश आणि ताजी ताजी भाजी असते ना. तर मी म्हणलं चला आज भाजी घेऊनच घरी जावं. तर 20 रुपये पावशिवाय एकही भाजी मार्केटमध्ये नव्हती. तर मला जेवढी पाहिजे होती तेवढी भाजी मी घेतली आणि पुढे 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 जात होते. तसा अजून भाजी घ्यायचा मोह काय आवरत नव्हता, कारण एवढ्या हिरव्यागार भाज्या होत्या. आणि मार्केटमध्ये तसं कणीस जे आहे ना ते भरपूर प्रमाणामध्ये आलेले आहेत. तर मी कणीस आणि ॲपलसुद्धा घेतले होते. आणि इकडे मी मला घ्यायचे होते वांगे. आणि 2-3 ठिकाणी पाहिले होते तर मला तिथे काय आवडले नाही. हा माझ्याकडे मस्त हिरवेगार वांगे होते. तर ते वांगी घेतले आणि सोनचे पप्पा मात्र कन्फर्म घ्यायचे की चल ना बाई किती फिरते भाज्यांसाठी. आपल्या लेडीजचं कसं असतं की आपल्याला नीट बघून किंवा बार्गेनिंग करून घेतली तरच ते घेतल्यासारखं वाटतं. तर इकडं भरपूर सारे 1/2 किलो घेतले असतील वांगे. आणि बघू शकता हे जे मेन रोड आहे ITI कॉलेज आहे तर त्याच्यासमोर लागतं. सोलापूरमध्ये जे राहत असतील ना त्यांना माहीत असावं का. तर इकडे पण खूप सारी फ्रेश भाजी होती. तर भाजी घेतली. त्यानंतर मग घरी यायला उशीर झाला होता म्हणून पटकून खिचडी केली आणि छान कणीस वगैरे भाजलं, पापड वगैरे तळली. आणि त्यानंतर रात्रीचा आमचा प्लॅन ठरला की कुठेतरी बाहेर जाऊया. मग बाहेर गेलं आणि मग शुभमला खायचे होते मोमोज. तर मग मोमोज वगैरे घेतले आणि एवढे तिखट चटणी होती ना त्याची, तर कसे ते खाल्ले. आणि नंतर ना सोहमचं चालू होतं की खूप तिखट लागतं. आणि इकडे माझी थोडीशी तब्येत चांगली नव्हती म्हणून मी जसा अवतार होता ना तशाच अवतारामध्ये मी निघाली. आणि नंतर मीही मोमोज ट्राय केले, पण मी मेयोज बरोबर खाल्ले कारण सोहम म्हणत होता की ऑलरेडी की आई चटणी खूप तिखट आहे. पण मला चवीला खूप छान लागले बरं का. मला फ्राईड मोमोज आवडतात त्या उकडलेल्या मोमोपेक्षा. चला बाय.